नमस्कार. नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणजे अहमदाबादच्या भव्य दिव्य अशा मैदानाच्या बाहेर उभं राहून चौथ्या कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला सादर करतोय. वातावरण संपूर्णपणे बदलून गेलेलं आहे. पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये चालू होत असताना थंडगार हवा होती. आत्ता मी 37 डिग्री टेम्परेचरमध्ये उभं राहून हा प्रिव्ह्यू तुम्हाला सादर करतोय. सांगण्याचा मतलब एवढाच आहे की वातावरण बदलल्याचा परिणाम हा सुद्धा कसोटी सामन्यावरती नक्की होणार आहे. पहिली चांगली न्यूज देतो. पहिल्या 3 कसोटी सामन्यांच्या तुलनेमध्ये अहमदाबादची विकेट ही नक्कीच फलंदाजी करता चांगली असेल. दोन्ही संघातल्या बॅट्समननी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला असेल ही विकेट बघून. विकेटच्या बाबतीत कसं असतं, जर विकेटवरती थोडंसं गवत जरी ठेवलेलं असलं नंतर ते काढून टाकलं काही प्रॉब्लेम नाही, पण बऱ्याचशा काळाकरता ते गवत ठेवलेलं असलं, थोडंसं पाणी मारलेलं असलं तर तो एक बाइंडिंग फॅक्टर ठरतो माती धरून ठेवण्यासाठी, आणि तसंच हे विकेट तयार केलेलं दिसतंय. त्यामुळे हे विकेट पहिल्या दिवशी फिरकीला तेवढी साथ देणार नाही. कदाचित बॅटिंग करता हे सर्वोत्तम विकेट हे पहिल्या दिवशी करता असेल. अर्थातच जे कडक ऊन आहे त्याचा परिणाम विकेटवरती होणार आहे, आणि नंतर हे विकेट जसं कोरडं होत जाईल तशी याच्यावरती माती मोकळी होत जाईल. मला वाटतं दोन्ही संघांमध्ये जास्त काही बदल होणार नाहीत. ऑस्ट्रेलियन संघामध्ये तर कुठलाच बदल होण्याचे संकेत दिसत नाहीत. भारतीय संघामध्ये एकमेव बदल होऊ शकतो, आणि ते म्हणजे सिराजला विश्रांती देऊन शमी गोलंदाजी करता आलेला दिसू शकतो. बाकी बदल होणार नाही. लोक म्हणतात भरतला काढून विकेट किपर म्हणून ईशान किशनला खेळवलं पाहिजे. मला तो बदल होताना दिसत नाही, कारण तुम्हाला एक गोष्ट पक्की सांगतो, बॉलर बॅट्समन बदलले जाऊ शकतात, विकेट किपर पटकन बदलला जात नाही. आणि त्यातल्या त्यात खराब फिरकीला मदत देणाऱ्या विकेटवरती ईशान किशनपेक्षा भरतची विकेट किपिंग ही मला जास्त चांगली वाटते, आणि भारतीय संघ व्यवस्थापन भरतलाच पाठिंबा देण्याच्या मनोअवस्थेत आहे. आता येऊया गेल्या सामन्यातल्या चुकांकडे. गेल्या सामन्याच्या बाबतीत आपल्याला भारतीय संघाला पराभव पत्करायला लागला, ज्याच्यावरती रवी शास्त्रींनी टीका केली की भारतीय संघ फाजील आत्मविश्वासात दिसला, ज्याला कडक उत्तर पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मानी दिलेलं आहे. रोहित शर्मानी ठणकावून सांगितलं की आम्ही रुथलेस म्हणजे निर्दयी क्रिकेट खेळतो. इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना कुणी कोणाला एवढीशी गोष्ट सुद्धा सहजी करून देत नाही. भारतीय संघ सुद्धा त्या मनोअवस्थेत नाहीये. गेल्या सामन्यामध्ये आमचा पराभव जो झाला, रोहित शर्मा म्हणाला, तो पहिल्या इनिंगमध्ये आम्ही केलेल्या कमी धावांमुळे झालेला आहे. या मॅचमध्ये बॅटिंग असू देत किंवा बॉलिंग असू देत, पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा निग्रह हा रोहित शर्मानी बोलून दाखवलेला आहे. हे म्हणत असताना तो हसून हे सुद्धा म्हणाला, तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक हरणारा कप्तान हा मॅच जिंकणारा कप्तान ठरलेला आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये नाणेफेकीवरती सामन्याचं भवितव्य अवलंबून अजिबात नाहीये. दोन्ही संघाचे कॅप्टन म्हणतो, रोहित शर्मा असू देत, स्टीव्ह स्मिथ असू देत, यांनी एक गोष्ट सांगितली की जशी विकेट आहे त्याच्यावरती धावा काढण्याचं तंत्र हे प्रत्येक बॅट्समनला शोधून करायला लागेल. चेतेश्वर पुजारा सारखा बॅट्समन आहे, तो विकेटवरती उभं राहून धावा करेल. कुणीतरी फ्लॅम्बॉयंट बॅट्समन आहे, त्याला अटॅक करून धावा जमवायला लागतील. परंतु हे नक्की आहे की धावा जमवणं, खास करून पहिल्या इनिंगमध्ये धावा जमवणं हे दोन्ही संघांकरता महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय संघाच्या बॅट्समनला आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या बॅट्समनला तीच कामगिरी करता आलेली नाहीये. काही प्रमाणात सातत्य हे भारताकडनं अक्षर पटेलनी दाखवलेलं आहे. समोरच्या संघाकडनं ते आहे सातत्य हे हँडस्कम्पनी दाखवलेलं आहे. बाकी सगळ्या बॅट्समनला एखादी इनिंग खेळता आलेली आहे. मला वाटतं या विकेटवरती सगळे बॅट्समन पहिल्या इनिंगमध्ये हात धुवून घ्यायच्या तयारीत असतील, म्हणजे आक्रमण करून मॅच संपवून टाकायची असं नाही, तर विकेटवरती ठाण मांडून मोठी इनिंग खेळण्याचं कसब हे दोन्ही संघातले बॅट्समन हे करून दाखवतील. दडपण हे दोन्ही संघांवरती असेल. भारतीय संघाला ही कसोटी जिंकून अंतिम फेरी गाठायची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघाला एक प्रचंड मोठी गोष्ट खुणावतीये, ते म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये, दशकांमध्ये
भारतीय संघाविरुद्ध सलग 2 कसोटी सामने कोणालाही जिंकता आलेले नाहीये. भारतात येऊन मालिका बरोबरीत सोडवणं बऱ्याचशा संघांना झेपलेलं नाहीये. तेच आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला मोठी प्रेरणा देऊन जात आहे. त्यामुळे या मॅचमध्ये घमासान क्रिकेटचं युद्ध हे बघायला मिळणार आहे. बॅटिंग किंवा बॉलिंग कोणाची एकाची दादागिरी नसेल असं विकेट बघून माझा अंदाज आहे. कदाचित माझा अंदाज चुकीचा ठरू शकतो, परंतु विकेटचा स्वभाव तरी मला एकंदरीत तसा दिसतोय. आता येतो पहिल्या दिवशीच्या तामझामबद्दल. पहिला दिवस खास करून पहिले काही तास हे रंगतदार असणार आहे. त्याचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर, भारताचे पंतप्रधान असे एका वेळेला 2 पंतप्रधान सामन्याच्या अगोदर आणि सामना चालू झाल्यानंतर 2 तास हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, या दोघांनाही क्रिकेटची खूप आवड आहे आणि त्यामुळे मैदानावरती सामन्याचा आनंद हे दोघंही जण घेणार आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की या सर्व आवाजाकडे आम्ही थोडा वेळ लक्ष देऊ, नंतर खेळाकडे आमचं नजर फिरेल आणि आमचं फोकस हा त्याच्यावरतीच असेल. जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता खूप कमी तिकीटं पहिल्या दिवशीची विकायला ठेवली गेलेली होती. खास करून सेकंड टायर, थर्ड टायरच्यासाठी ही तिकीटं विकली गेलेली आहेत. बाकी सगळी तिकीटं हे स्थानिक राजकारणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकरता ठेवली गेलेली होती. एक नक्की सांगतो तुम्हाला, सामना चालू होत असताना मैदान खचाखच भरलेलं असेल. मोदींचा जय जयकार नक्की होणार आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना जबरदस्त स्वागत हे बघायला मिळणार आहे. मला भीती एकाच गोष्टीची आहे, जर हे राजकारणी, जर हे कार्यकर्ते क्रिकेटप्रेमी नसतील तर पहिल्या 2 तासानंतर गरम उन्हामध्ये कसोटी क्रिकेट बघायला हे थांबले नाहीत तर मोठी अडचण ही संयोजकांसाठी ठरणार आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एकीकडे जे खरे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना सामन्याची तिकीटं मिळालेली नाही आहेत पहिल्या दिवशीची. दुसरीकडे राजकारणी आणि कार्यकर्त्यांना ती मिळाली आहेत. जे खरे क्रिकेटप्रेमी आहेत की नाही याची कोणाला कल्पना नाही आहे. मला एवढंच वाटतं, भारतीय संघाने या सामन्यामध्ये दमदार खेळ केला पाहिजे. खेळाचा आनंद जेन्युइन प्रेक्षकांना घेता आला पाहिजे. आणि जर हा सामना भारताने जिंकला आणि दिमाखामध्ये जर का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गाठली तर त्याच्यासारखी सुखाची दुसरी गोष्ट नसेल. हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत पहिल्या दिवशीचा अहवाल घेऊन. बाय बाय.